आनंद गोसावीजी, मधुकर थोरातजी, राजेश सावंतजी आणि या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे प्रमुख आयोजक नगरसेवक महेश पारकर, आपण जोरदार टाळ्या वाजवून या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग शरीरशोध स्पर्धेचं या ठिकाणी औपचारिक अच्छा या मुंबई श्री स्पर्धेचं या ठिकाणी औपचारिक उद्घाटन झालेलं आहे। मी स्टाईल आणि अशा अनेक चित्रपटाचे अभिनेते साहिल खान यांना विनंती करतो की आप श्रीफळ वाढवून या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं उद्घाटन करून घ्या। बोल बजरंग बली की, बोलो बजरंग बली की। अच्छा या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या या अभिनव फाउंडेशनचे आप देख सकते हैं बहुत सीनियर लोग यहाँ पे हैं मेरे सामने और मैं शुक्रगुजार हूँ। थैंक यू वेरी मच। हैव अ नाइस इवनिंग। धन्यवाद साहेबजी। मी कृष्णा पारकर यांना विनंती करतो की आपण सिने अभिनेते साहिल खान यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सत्यवान उर्फ भाई कदम यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमचंद्र उर्फ पप्पी पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन नगरसेवक महेश पारकर त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील। आपण जोरदार टाळ्या वाजवून या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया। माझी भारतची लेफ्ट साइड फुल लाइट्स। स्पर्धकांनी एक पाऊल पुढे यायचंय। एक दोन दोन पाऊल फक्त, अजून एक पाऊल, योग्य अंतर घ्या। दोन्ही बॉडी बिल्डर मध्ये योग्य अंतर असावं। रेडी 7 कंपल्सरी पोजेस आहेत। स्टार्ट पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप रिवॉक विथ थाय मसल। स्टार्ट। एकाच वेळेला पोज द्यायचे आणि आपली पोज होल्ड करून ठेवायची। रिलॅक्स रिलॅक्स। पोज नंबर 2 फ्रंट लॅट स्प्रेड विथ थाय मसल। स्टार्ट। जजेस रँकिंग करायचंय 1 to 6। रिलॅक्स। पोज नंबर 3 साइड चेस्ट विथ काफ मसल। स्टार्ट। Relax. Pose number 4 back double bicep hamstring with calf muscle। Start।
Relax. And pose number 6. Your any side tricep with calf muscle. Start. Relax. And pose number 7. Last pose. Abdominal with thigh muscle. Start. थँक्यू थँक्यू. स्पर्धकांनी आपल्या ट्रक प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. साठ किलो वजनी गटातील स्पर्धकांनी आपले ड्रग नंबर लावून तयारीत राहायचं. 60 kg आणि 60 kg साठी जे कोण ट्रायल सिलेक्शन असेल त्यांनी सुद्धा तयारीत राहायचं. 60 kg ट्रायल सिलेक्शन. मी स्टेज डेकोरेटर कोण असतील त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा. स्टेज डेकोरेटर कोण असतील तर त्यांना विनंती आहे, कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा. जोरदार टाळ्या वाजून आपण या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर या 85 किलो वजनी गटातील 6व्या क्रमांकाला पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन राजेश शिरवडकर यांना की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आणि आपण 6व्या क्रमांकाला पारितोषिक द्यायचंय. या गटातील 6वा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 6 भूषण पिसा RM भट व्यायामशाळा. यांना आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय आणि आपण पहिल्या क्रमांकाला सन्मानित करायचंय. अर्थातच गटातील पहिला क्रमांक आहे ट्रक नंबर 12 सचिन डोंगरे RKM जिम. व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील आपण व्यासपीठावरतीच थांबायचंय. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांनी व्यासपीठावर राहायचंय. मी नगरसेवक महेश पारकर यांना विनंती करतो की आजच्या या
मुंबईशी स्पर्धेसाठी आलेले प्रमुख पाहुणे आणि त्यांची एक फॅशन ठरलेली आहे की आजकाल बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त गाड्या उडतायत आणि आगामी काळामध्ये BMW सुद्धा उडणार आहेत असे सिने दिग्दर्शक रोहित शेट्टीजी यांना सन्मान चिन्ह देतील महेश पारकर. जोरदार टाळ्या वाजून आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. मैं रोहित जी को विनती करता हूं कि हम बहुत वक्त आपके दो शब्द सुन. थैंक यू. अच्छा, कितने लोग जिम जाते हैं? हाथ उठाओ जरा. ये लाइन वाला कोई नहीं जाता है जिम में? सबसे पुराना स्पोर्ट है ये और सबसे ज्यादा मेहनत लगती है इसमें, बॉडी बिल्डिंग में. मैं चाहूंगा कि हर आदमी, जो बॉडी आप यहाँ देख रहे हो, वो बनाना आसान नहीं है, बट जिम जरूर जाए, ये बहुत इंपॉर्टेंट है. थैंक यू वेरी मच. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रोहितजी. बरोबरीने अमोल कीर्तिकरजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेश पारकर यांना स्पोर्ट्स है मेरे हिसाब से. लेवल पे किया करता था, बट ऐसा नहीं, इसमें बहुत डेडिकेशन और बहुत मेहनत है और हेल्थ के लिए सबसे अच्छी चीज़ है. एंड तो मैं इसलिए आया हूँ प्रमोट करने और इंस्पिरेशन होते हैं ये लोग न्यू जनरेशन के लिए, तो इसीलिए मैं यहाँ हूँ सपोर्ट करने के लिए. खुशी की बात है और एक सबसे ज़्यादा ये जिम्मेदारी होती है कि आपको इतने लोग पसंद करते हैं और रोल मॉडल मानते हैं, तो आप और आगे मेहनत करें और अच्छा काम करने की कोशिश करें. दो तीन चीज़ें होती हैं. एक तो होता है वर्कआउट, दूसरा आपका प्रॉपर खाना और सोना. वो आप देखिए, बहुत सारी नॉवेल्टी उस शो में. शो शुरू हो चुका है, सैटरडे और संडे हर हफ्ते आएगा. आप लोग खुद ही देख लीजिए, ऑडियंस खुद ही देखेगी, उनको पता चलेगा क्या क्या है इस शो में. अरे यार, मैं ना मनाता हूँ ना मुझे कुछ समझ में आता है, तो मैं क्या बोलूँ. सर एक बात है, जो MD चरक चल रहा है, जिसके खिलाफ मीडिया ने मुहिम उठाई है, तो आपको ऐसा लगता है कि उनको सब ये नशेबाजी छोड़कर ऐसी सेहत बनानी चाहिए, तो इस बारे में आप क्या संदेश दोगे ये MD वालों के बारे में? नहीं, मैं यही कहूँगा, ड्रग्स है ये. मैं एक ही चीज़ कहूँगा कि बॉडी बिल्डिंग या नॉर्मल वर्कआउट करना बहुत ज़रूरी है. सबसे इम्पोर्टेंट चीज़ है. ये आपके सिर्फ हेल्थ के लिए नहीं, जो भी आप काम कर रहे हैं उसमें भी आपको फ़ायदा देता है. ऐसा कुछ नहीं है, कुछ नहीं.